400-500 सीट आणि 10-15 लाख लोक अप्लाय करतात. परीक्षेचं जे एकूण स्ट्रक्चर आहे तोच एवढा मल्टी डायमेन्शनल आहे. शासनामध्ये जे लोक काम करतात ते जनरली जनरलिस्ट असणं अपेक्षित आहे, की ज्यांना सगळ्या प्रकारचे फील्ड मध्ये ज्ञान असेल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ते करू शकतील. ती योजना लोकांपर्यंत पोहोचणं हे इनोव्हेशन किंवा हे डिसिजन्स फील्ड ऑफिसरला फार महत्वाचे असतात. वरून फक्त ऑर्डर्स येतात आणि तुम्हाला फक्त त्या फॉलो कराव्या लागतात. व्हॉट इज द रियालिटी? निश्चित इनोव्हेशन करू शकतो. तुम्हाला त्या फ्रेमवर्क मध्येच इनोव्हेशन्स करता येतील. इनोव्हेशन्स इन द सेन्स एक्सपोजर जे गव्हर्नमेंटच्या जॉब मध्ये मिळतं, भारतीय मानसिकता म्हणा किंवा एक म्हणा की तो त्या ऑराकडे जास्त आपण बघतो, पण दॅट इज ते लॉंग लास्टिंग नाही. दोन महत्वाचे स्किल्स जर आपल्याकडे असतील की आणि त्याचं इंटरडिसिप्लिनरी अप्रोच मध्ये कन्व्हर्जन्स कसं करू शकता, हे दोन ज्याला जमतं ना तो या याच्यामध्ये. तर याच्यासाठी मग कोचिंग क्लासेस रिक्वायर्ड आहेच का? ही जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला थोडंसं सपोर्ट किंवा मदत आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याला ही एक्झाम द्यायची आहे त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी आहे? एकदा ते झालं की मग आपल्याला मी 12th फेल मूवी बघून घेईल, मी एक दिवस मोटिवेटेड होऊन जाईल, पण मला थ्रू आउट स्वतःला मोटिवेटेड ठेवायचं आहे. सो हाऊ टू डू दॅट? माझं स्वतःचं ज्ञान असलं पाहिजे की मला हे खरंच जमतंय की नाही जमत आहे, आणि माझ्याकडे माझा प्लॅन बी असला पाहिजे. म्हणजे ते तिघं स्किल जेव्हा माझ्याकडे येऊन जातील देन आय एम व्हेरी श्योर मी पब्लिक सर्वंट बनणारच. हेलो एवरीवन, वेलकम टू करियर मंत्रणा, जहाँ पे हम लोग सब अलग अलग करियर्स के बारे में हमेशा बात करते हैं और ऐसे लोगों को बुलाते हैं जो हर करियर के बारे में हमको डिटेल में जानकारी देंगे. आज का एपिसोड बहुत खास है क्योंकि हम लोग ये एपिसोड मराठी में कर रहे हैं, विच इज स्पेशली फॉर एमपीएससी एस्पायरेंट्स, स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स जो लोग कंफ्यूज्ड है गवर्नमेंट सर्विस करनी चाहिए क्या, अगर किया तो क्या क्या प्रॉब्लम्स आ सकते हैं, क्या ये सच में वर्थ है क्या, और अगर आपको सच में ये करना है तो क्या पाथ है इसके लिए. टू आंसर ऑल ऑफ दिस आज हमारे साथ है मिस्टर अनिकेत मानोरकर, जो प्राइवेट सेक्रेटरी है हमारे ऑनरेबल ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मिस्टर प्रताप सरनाईक जी के. तर आता मराठीत ऐकूया की त्यांनी काम काय काय केले. रोड सेफ्टी मध्ये त्यांचा सध्या फार जास्त फोकस आहे जेव्हा ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सोबत काम करतायत. पंढरपूर फ्लड्स मध्ये त्यांचा फार मोठा रोल होता. कोविड सारख्या डिझास्टर रिस्पॉन्सेस मध्ये त्यांनी ऑन ग्राउंड काम केलंय. म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, फायर अँड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट साठी त्यांनी काम केलंय. सिटी बस सर्व्हिस साठी त्यांनी काम केलंय. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम मध्ये ते 100% इन्व्हॉल्ड होते. बट आज इट इज नॉट अबाउट टायटल्स. ते भरपूर आहेत, पण आपल्याला आज ही खात्री करायची आहे की या पब्लिक सर्व्हिस मध्ये आपण एंट्री केली पाहिजे का नाही केली पाहिजे. काही मोटिवेशनल नाही आहे या पॉडकास्ट मध्ये. या पॉडकास्ट मध्ये फक्त सत्य आहे की खरंच या सर्व्हिस मध्ये काय फायदे, काय नुकसान आहे आणि कशा या सर्व्हिसला तुम्ही अप्लाय केला पाहिजे आणि कसा अभ्यास करायला पाहिजे. सो लेट्स गेट स्टार्टेड. गुड मॉर्निंग सर, कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग, आय एम फाईन. सर, एवढा ट्रॅव्हल करून आले तुम्ही मुंबईवरून, थँक्यू सो मच फॉर दॅट. माय प्लेजर. ओके, सो सर, आपण ऍक्च्युली जे स्टुडंट्स आहेत ज्यांना युपीएससी किंवा एमपीएससी करायचं आहे त्यांच्यासाठी लेट्स स्टार्ट विथ वन सजेशन यू वॉन्ट टू गिव्ह इट टू देम. नाही, बेसिकली ज्यांनाही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये यायचं आहे त्यांनी स्वतःचं एम त्याच्यामध्ये येण्याचं काय हे पहिले निश्चित केलं पाहिजे की त्यांना पब्लिकला फेस करणं किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत ते इम्प्लिमेंट करणं, त्याच्याबद्दलचं किती ज्ञान आहे आणि ते त्यांना सगळं करायचं आहे का तेवढ्या एन्थुझियास्टिकली, हे जर त्यांच्या स्वतःच्या माइंडमध्ये क्लिअर असेल तर त्यांनी या फील्डकडे वळावं असं माझं मत आहे. त्यामुळे ते जर त्यांना क्लॅरिटी असेल तर ते करावं, नाही तर आता भारतासारख्या देशामध्ये किंवा जगामध्ये आता भरपूर फील्ड्स अवेलेबल आहेत, तर ते पण फील्ड्स मध्ये जाऊ शकतात. दिस इज नॉट द ओनली वन फील्ड. ओके, बट दिस इज द मोस्ट एक्साइटिंग फील्ड ज्यांना पब्लिक सर्व्हिस करायची आहे त्यांच्यासाठी. हो. तर ऑन ग्राउंड ऑफिसरचे काय रोल्स असतात याच्यामध्ये? नाही, महत्वाचं म्हणजे काय आहे की गव्हर्नमेंटचं जे एकूण व्यवस्था आहे ती अशा प्रकारची आहे की आपल्याकडे लेजिस्लेचर आहे, जिथे आपले लोकप्रतिनिधी जे आमदार महोदय किंवा लोकसभेमध्ये खासदार महोदय हे असतात, आणि त्यांचं महत्वाचं काम काय की टू फ्रेम अ लॉ बनवणं. पण एकदा तो लॉ बनला की त्याचं पॉलिसी मेकिंग जे असतं ते मंत्रालय स्तरावर त्यांच्या पॉलिसी मेकिंग एजन्सीज मध्ये ते होतं, आणि त्याच्यानंतर मग फील्ड एजन्सीज असतात. प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळ्या फील्ड आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर नगर विकासचा उदाहरण घेतलं तर नगर विकास विभागाचे संबंधित जे काही कायदे असतील किंवा जे असतील ते आपलं विधान
मंडळ, विधानसभा, विधान परिषद हे बनवतं. नगर विकास विभाग जे मंत्रालयामध्ये ते त्याच्या पॉलिसीज फ्रेम करतात. वेगवेगळ्या योजना त्या फ्रेम करतात आणि त्या योजना इम्प्लिमेंट करण्याचं काम हे ऑन ग्राउंड महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील या यंत्रणांचं असतं. आणि जे ओके. ऑफिसर्स या महानगरपालिका यांच्यामध्ये ते फील्ड ऑफिसर्स आहेत. त्या स्कीम्स इम्प्लिमेंट करणं हे ऑफिसरचं तिथलं रोल आहे. जे ऑफिसर्स मंत्रालय स्तरावर काम करतात त्यांचं काम आहे पॉलिसी मेकिंग करणं. जो कायदे मंडळाने किंवा विधिमंडळाने जो बनवला आहे किंवा जी पॉलिसी बनवली आहे त्याच्यानुसार इम्प्लिमेंटेशन करून घेणं किंवा मॉनिटरिंग करणं, सुपरविजन करणं हे त्यांचं काम आहे. आणि फील्ड एजन्सीजचं काम आहे की त्यांनी ते जे स्कीम्स आहेत किंवा जे काही पॉलिसी असेल ती चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट कशी होईल, ती लोकांना कशी फायद्याची होईल, लोकांपर्यंत ती, सामान्य नागरिकांपर्यंत ती कशा प्रकारे पोहोचेल हे बघणं, इट इज इंटरलिंक्ड. ओके ओके. पण असे काही डिसिजन आहेत जे फील्ड ऑफिसर स्वतः घेऊ शकतात? निश्चितच असे ते भरपूर डिसिजन असतात. एक पॉलिसी फ्रेमवर्क एकदा बनलं की त्या फ्रेमवर्क मध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी बरेचसे डिसिजन्स घ्यावे लागतात. ते फील्डवर असतात, कारण त्याच्यामध्ये एखादा निर्णय फील्डवर इम्प्लिमेंट करताना पण त्यात भरपूर वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि म्हणजे नागरिकांना कुठली गोष्ट ती सोयीची होईल किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने ते सांगता येईल. आजकाल तर आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला, की लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना ती चांगल्या प्रकारे पोहोचवणं, ती योजना, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे त्याची पब्लिसिटी करणं आणि मग त्याच्यानंतर त्यांचे जर त्याच्यामध्ये काही अडचणी असतील त्या म्हणजे आपण ते सोपं कसं करू शकतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, हे इनोव्हेशन किंवा हे डिसिजन्स फील्ड ऑफिसरला फार महत्वाचे असतात. आणि ते जर त्यांनी घेतले तर ती योजना सक्सेसफुल होते. ओके ओके. सो मग हे जेव्हा तुम्ही जॉब करत असतात सर, तर तुम्हाला काय असं एक्साइटिंग वाटतं? म्हणजे पब्लिक सर्व्हिस वाटते, त्याचा इम्पॅक्ट वाटतो, की तुम्हाला असं वाटतं की हे एक्साइटिंग काम आहे म्हणून करावं? मला बेसिकली असं वाटतं की एक्सपोजर जे गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये मिळतं आणि जे मल्टी डिसिप्लिनरी फील्डमध्ये आपल्याला काम करायला मिळतं ते फार महत्वाचं आहे. पब्लिक सर्व्हिस ऑफकोर्स म्हणजे लोकांसाठी आपल्याला काम करायला मिळतं ते सोपं आहे, ते आहेच. पण जर करिअरच्या अँगलने आपण विचार केला त्याचा, तर जे एक्सपोजर मिळतं ऍट अ टाइम, तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये म्हणजे नगर विकासलाही तुम्ही असू शकता, तुम्ही कदाचित उद्या हेल्थमध्येही असू शकता, किंवा तुम्हाला आता रिसेंट जे आहे किंवा पोल्युशन कंट्रोल, क्लीन एअर प्रोग्राम जो गव्हर्नमेंटचा आहे त्याच्यामध्ये पण आपण काम करतोय. उद्या जर काही पॅन्डेमिक आली तर दॅट इज अ डिझास्टर मॅनेजमेंट, किंवा कुठे फ्लड झाले तर डिझास्टर मॅनेजमेंट सुद्धा याचा पार्ट होतो. आणि एकच माणसाला ऍट अच टाइम एकाच पोस्टिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकत्र हँडल करायला मिळणं, हे सुद्धा हे दिस इज एक्सपोजर. आणि हे मल्टी डायमेन्शनल एक्सपोजर जे आहे ते इतर फील्डमध्ये त्या मानाने कमी आहे असं मला वाटते. दॅट इज बाकीच्या फील्ड्समध्ये बऱ्यापैकी सिंगल डायमेन्शनल रोल असतो, पण इथे मल्टी डिसिप्लिनरी, मल्टी डायमेन्शनल रोल करावा लागतो. ओके. तर एवढ्या सगळ्या डोमेनचं नॉलेज तुम्हाला लागतं, राईट? तर असे काही प्रॉब्लेम्स आहेत का तुम्हाला असं वाटतं की हे करताना हे मला सगळ्यात जास्त डिफिकल्ट जातं, किंवा एखाद्या ऑफिसरला हे सगळ्यात जास्त डिफिकल्ट जाऊ शकतं आणि मग त्याला आपण हँडल कसं करायला पाहिजे? नाही, महत्वाचं कसं आहे की बघा, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. म्हणजे एव्हरी पर्सन, कोणी एक्स्ट्रोवर्ट असतो, कोणी इंट्रोवर्ट असतो. एक्स्ट्रोवर्ट असतात त्यांना पब्लिक इंटरॅक्शन आवडतं, त्यांना हे आवडतं. जे इंट्रोवर्ट असतात त्यांना कदाचित पब्लिक इंटरॅक्शन आवडत नाही, पण दे आर गुड ॲट मेकिंग पॉलिसीज, किंवा ते काहीतरी अभ्यास करून एखादा लॉ मध्ये चांगले पॉइंट्स ते सांगू शकतात किंवा ते सजेस्ट करू शकतात. आणि जे फील्डवरचे लोक असतात त्यांना पब्लिक इंटरफेस याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असू शकतो. तर शासनाची व्यवस्था इतकी मोठी आहे की ते सगळ्या प्रकारच्या लोकांनाच त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकतं. म्हणजे काही जॉब जसं मी म्हटलं की नगर विकासचे झाले किंवा पोलीस जॉब झाला, हे पब्लिक हे आहेत. पण ऑडिटचे जॉब झाले, अकाउंटन्सीचे जॉब्स पण गव्हर्नमेंटमध्ये आहेत. ते इंट्रोवर्ट जॉब, जे लोकांना पब्लिक इंटरॅक्शन नकोय ते लोक पण तिच्यामध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने ज्यांना याच्यामध्ये करिअर करायचं आहे ते बऱ्याचदा काय होतं, म्हणजे मी आता मागच्या 15-20 वर्षापासून या क्षेत्राशी निगडीत आहे. आधी अभ्यास करताना आणि नंतर सेवेमध्ये असताना सुद्धा. तर बऱ्याचदा आधी आपला भारतीय मानसिकता म्हणा किंवा एक म्हणा की तो त्या ऑराकडे जास्त आपण बघतो की खूप ऑरा आहे या सर्व्हिसच्या मागे आणि म्हणून गेलं पाहिजे. पण दॅट इज म्हणजे ते लॉंग लास्टिंग नाहीये असं माझं मत आहे. जर आपल्याला खरंच ते पॅशन असेल आणि इथे करायची ती इच्छा असेल, ते बिकॉज गव्हर्नमेंट इज अ कॉम्प्लेक्स सिस्टीम, खूप कॉम्प्लेक्स यंत्रणा आहे आणि तिच्यामधून मार्ग काढत जाणं आणि ते सगळं करत जायला तुम्हाला भरपूर एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि ते एफर्ट्स घेण्याची तयारी ज्यांच्यामध्ये आहे ते इकडे सक्सेसफुल होऊ शकतात असं मला वाटते. त्यामुळे हा विचार
करिअर निवडताना सर्वात पहिले हा विचार करणं, अभ्यास करणं हा सेकंडरी पार्ट आहे, पण हे आपल्याला करायचं आहे का आणि हे आपल्याला फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम नेक्स्ट 30 इयर्स आपल्या आयुष्याचे तिकडे जायचं आहे का, हे जो विचार करू शकतो त्यांनी ते फील्ड निश्चितच निवडायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. आणि कोणते असे लोक आहेत ज्यांनी हा फील्ड घ्यायलाच नाही पाहिजे? नाही, मी म्हटलं ना, ज्यांना सिंगल डायमेन्शनल जॉब्स आवडतात, की सिंपल सिंगल डायमेन्शनल जॉब आहे आणि जास्त मला पब्लिक इंटरॅक्शन नको आहे, असे जे आहेत त्यांनी मग इकडे न आलेलं बरं असते. ओके. सो टू सिम्प्लिफाय इट फॉर द स्टुडंट्स, की जो स्टुडंट रेडी आहे मल्टिपल हॅट्स वेअर करायला फॉर डिफरंट डोमेन, त्यांनीच पब्लिक सर्व्हिस मध्ये यायला पाहिजे. बरोबर, अदरवाईज जर त्यांना फक्त टेक्निकल कम्प्युटर नॉलेज पाहिजे किंवा फक्त डॉक्टर बनायचंय, तर त्यांनी या फील्ड मध्ये नाही यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये किंवा आता आपण महाराष्ट्रात बसल्यावर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात जर ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये असेल तर ऑल इंडिया, भारतामध्ये कुठेही जाऊन काम करायची तयारी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता आपल्याकडे बरेचदा अर्बन म्हणजे लहानाचे मोठ्या शहरांमध्ये झालेले आहेत, अचानक सर्व्हिस मध्ये आले आणि त्यांना कुठेतरी ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करावं लागलं, तर ते त्यांना कितपत सूट होईल हा पण एक महत्वाचा प्रश्न असतो. तर तो सुद्धा विचार बरेचदा मी बऱ्याच जणांना हे सांगत असतो, की तुमचं अपब्रिंगिंग एकदम मोठ्या कॉस्मोपॉलिटन शहरामधलं आहे आणि मग ही पोस्टिंग ज्यात तुम्हाला नॉट नेसेसरीली सगळेच्या सगळे वर्ष इकडेच मिळतील, ते कदाचित बाकी ठिकाणी पण जाऊन काम करायला पाहिजे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र हे खूप डेव्हलप स्टेट आहे, खूप चांगलं स्टेट आहे, म्हणजे फॉर लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चांगलं आहे. त्यामुळे आपण काम करू शकतो. छोट्या इव्हन स्मॉल टाउन्स किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसेस पण खूप चांगले आहेत. पण तरी पण ज्यांची ती तयारी आहे दुसरीकडे जाऊन काम करायची, त्यांनी याच्यात जायचं नाही, तर मग तो पुढे जाऊन त्यांना नाराजी होऊ शकते किंवा आपल्याला काय इकडे काम करावं लागते, असं पण होऊ शकतं. म्हणजे भरपूर डायमेन्शन्स आहेत त्याला. करेक्ट. तर याला जोडून एक प्रश्न आहे, की मग लाईफस्टाईल डिफरन्स भरपूर आहे का? जर मी प्रायव्हेट कॉर्पोरेट जॉब केला त्याचं लाईफस्टाईल आणि गव्हर्नमेंट ऑफिसरचं लाईफस्टाईल इन टर्म्स ऑफ वर्किंग आवर्स आणि इन टर्म्स ऑफ जसं मी जगेन, इन टर्म्स ऑफ क्लोथ्स, घर, गाडी, याच्यात काही डिफरन्स आहे का? सी, गव्हर्नमेंट जॉब्स जे आहेत ते वेल पेड आहेत, नो डाऊट ते वेल पेड आहेत, पण तुम्ही आणि दे आर लिंक्ड विथ इन्फ्लेशन अँड एव्हरीथिंग, म्हणजे तुम्ही त्या अँगलने विचार केला तर ते वेल पेड आहेत. पण जेव्हा तुम्ही आपण कम्पॅरिझन करायचा प्रयत्न करतो की ते कॉर्पोरेट जॉब सोबत प्रयत्न, मग त्यांच्या याच्यामध्ये ते पेमेंट्स कदाचित कमी वाटू शकतात, ते कमी आहेत, कारण तिकडे पॅरामीटर्स आर डिफरंट. इकडे पॅरामीटर्स हे फिक्स्ड फॉर्म्युलाज आहेत आणि त्यानुसारच ते पेमेंट स्ट्रक्चर्स आहेत आणि त्यानुसारच त्याची वाढ होते. दॅट इज एव्हरीथिंग इज फिक्स्ड. तिकडे त्याप्रमाणे नाहीये, दॅट इज कॉर्पोरेट जॉब्स आर डिफरंट. त्यामुळे त्यानुसार जर आपण आपली लाईफस्टाईल अलाइन करू शकत असू तर इट इज वेल अँड गुड. असं नाहीये की दे आर नॉट वेल पेड, दे आर वेल पेड जॉब्स, पण वेल पेड जरी असले तरी कम्पॅरिझन मध्ये मग ते आपल्याला कमी वाटू शकतं. अदरवाईज इट इज वेल पेड आणि लाईफस्टाईल पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते, म्हणजे तो काही प्रश्न नाहीये. दॅट इज व्हेरी मच पॉसिबल. ओके. सो ऍज अन ऑफिसर मला इनोव्हेशन आणि चेंज जर काही आणायचं आहे, तर इज देअर एनी पॉसिबिलिटी की वरून फक्त ऑर्डर्स येतात आणि तुम्हाला फक्त त्या फॉलो कराव्या लागतात? व्हॉट इज द रियालिटी? नाही, आपण निश्चितपणे इनोव्हेशन करू शकतो. म्हणजे आपण कुठे काम करतोय त्याच्यावर. इफ यू आर अ फील्ड ऑफिसर तर त्या फील्डमध्ये तुम्हाला त्या फ्रेमवर्क मध्येच जी पॉलिसी बनलेली आहे त्याच्यामध्येच इम्प्लिमेंटेशन मध्ये आपल्याला इनोव्हेशन्स करता येतील. इनोव्हेशन्स इन द सेन्स कोणत्या कराव्या लागतात, की जे काही आपण करतोय ते लोकांसाठी सोपं कसं होईल, हे सिंपल ब्रीद वाक्य असलं पाहिजे आणि त्यात इनोव्हेशन झाले पाहिजे. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर स्वच्छ भारत मिशन मध्ये आपण हगणदरी मुक्त महाराष्ट्र किंवा हगणदरी मुक्त देश आपण हे करायचा प्रयत्न करत होतो. तर मग ते करतोय किंवा केला, फार चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ते सगळं इम्प्लिमेंट झालेलं आहे. मग फील्ड ऑफिसरला ह्या लोकलच्या अडचणी ज्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यामध्ये काय इनोव्हेशन्स करता येतील. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खरंच खूप लोकांनी खूप वेगवेगळे इनोव्हेशन्स केलेले आहेत त्याच्यामध्ये पण, की टॉयलेटचे मॉडेल कशा असायला पाहिजे, ते कम्युनिटी टॉयलेट असतील का अजून पब्लिक टॉयलेट्स कसे असतील, मग त्याचं मेंटेनन्स कसं असेल आणि ते कशा प्रकारे चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि लोकांना ते कशा इझिली ऍक्सेसिबल होईल आणि त्यांनी काय झालेला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. तर मग हे इनोव्हेशन्स आहेत. पण एकूण जी पॉलिसी आहे की हे करायचं आहे हे तर वरती ठरलेलं आहे, तुम्ही त्याच्या बाहेर नाही जाऊ शकत. पण खाली भरपूर इनोव्हेशन्स खूप जणांनी केले किंवा प्रत्येकी जण म्हणजे वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये हे झालेले आहेत इनोव्हेशन्स आणि ते करायला अधिकाऱ्यांना निश्चितच खूप मोठा स्कोप असतो.
त्यांना त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस सुद्धा अवेलेबल असतात, स्टाफ्स अवेलेबल असतात, चांगले लोक, टेक्नॉलॉजी सुद्धा आता चांगल्या अवेलेबल होत आहेत, फंड्स गव्हर्नमेंट कडून अवेलेबल असतात, त्यामुळे रिसोर्सेस इज नॉट अ प्रॉब्लेम. पॉलिसी पण चांगल्या बनतात. त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी जर इनोव्हेशन केलं आणि ते जर कसं लोकांना सोपं करता येईल हे जर पाहिलं, तर तिच्यामध्ये खूप चांगलं हे करता येऊ शकतं. म्हणजे दुसरं उदाहरण दिलं तर महाराष्ट्राने 2015 मध्ये राईट टू सर्व्हिस ऍक्ट आणला. तर ऍक्ट वॉज फ्रेम्ड बाय अवर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभा आणि विधानमंडळाने तो हे केला. पण आणि त्याच्यामध्ये आपण काही वेगवेगळ्या सर्व्हिसेस घेतल्या की सिंपल म्हणजे जर आता प्रॉपर्टी टॅक्सचा उतारा मिळणं किंवा माझं प्रॉपर्टी टॅक्स हे मिळणं, ह्या सर्व्हिसेस आहे. दिस इज सर्व्हिस. मला नळ कनेक्शन मिळायला पाहिजे, हे सर्व्हिस झाली. दिस इज अ सर्व्हिस. फायरची मला गरज आहे त्यावेळेस, व्हॉट एव्हर, अशा या सर्व्हिसेस आहेत. मग आता ह्या सर्व्हिसेस आपल्याला सोप्या कशा करता येतील? दिस राईट टू सर्व्हिस ना, शेवटी पब्लिकला हा राईट टू सर्व्हिस आहे. तर आता आपल्याकडे आधी कदाचित 2015 मध्ये ती टेक्नॉलॉजी तेवढी अवेलेबल नव्हती, पण आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे की आपण व्हॉट्सअप चॅटबॉट्स करतो आहोत, त्याच्यातून लोकांचे कंप्लेंट्स रिड्रेसल होत आहेत किंवा त्याच्यावरून अर्ज येऊ शकतात. युपीआय आपल्याकडे आता आहे ज्याच्यावरून ते प्रॉपर्टी टॅक्स भरू शकतात किंवा त्यांचे अजून काही टॅक्सेस भरायचे आहेत किंवा त्यांना अजून काही सर्व्हिसेस पाहिजे आहेत, असे पोर्टल्स अवेलेबल झाले आहेत किंवा ती टेक्नॉलॉजी आता अवेलेबल झाली. तो याच्यातून हे काय झालं, पण हे करण्याची जिद्द आणि इच्छा त्या अधिकाऱ्याकडे जर असेल तर तो ते लोकांसाठी सोपं करू शकतो. आणि ते शेवटी आपलं मूळ उद्देश तेच आहे की लोकांना ते कसं सोपं होईल, सामान्य नागरिकाला ते कसं सोपं होईल. करेक्ट. म्हणजे गव्हर्नमेंट ऍक्च्युली जर माझ्याकडे गव्हर्नमेंट जॉब आहे तर मला इम्पॅक्ट पाडता येईल. आणि जेव्हा मी कॉर्पोरेट किंवा प्रायव्हेट जॉब मध्ये जाते तेव्हा मी सेल्फिश होऊन जाते की मला फक्त माझ्यासाठी करायचंय. प्रॉबेबली दॅट इज व्हॉट युजली हॅपन्स. हो, तसं सेल्फिश म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये तो एक वेगळा अँगल आहे स्वतःच्या याचा. इकडे प्रत्येक जणच करू शकत नाही किंवा प्रत्येकाला संधी मिळत नाही, पण इट इज म्हणजे आपल्याला एक संधी आहे. करेक्ट. आणि ही मोठ्या काळासाठी आहे, म्हणजे आयुष्याच्या 35 वर्ष आपल्याला ही करायची संधी मिळते. आणि ती संधी आपल्या भारतासारख्या जो अजून विकसनशील देश आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे, तिथे एवढी 150 करोड, जवळपास 145 करोड आपली लोकसंख्या आहे. तर त्या लोकांना अडचणी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, तर ते कशा प्रकारे इझी करून आपण सोडवू शकतो, हे जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा निश्चितच आपण खूप चांगलं काम करू शकतो. तर हे जेव्हा आपण सोपं करतोय लोकांसाठी, तर ऍज अ ऑफिसर, जर मी ऑफिसर झाले तर माझी ग्रोथ होते का, मला नवीन भरपूर काही शिकायला भेटतं का, आणि प्लस त्याच्यामध्ये मला लिडरशिप क्वालिटी जी लोकांना आवडते, टू बी अ लीडर आणि काहीतरी चांगलं काम करायचं बाय टेकिंग लॉट ऑफ अदर पीपल विथ देम, तर याच्या भरपूर अपॉर्च्युनिटीज असतात का? हो, भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे, म्हणजे करिअर ग्रोथच्या अनुषंगाने पण खूप चांगलं आहे. आणि लिडरशिप रोल्स पण खूप ठिकाणी आता अवेलेबल आहेत. म्हणजे कारण आपण बघतोच की आता अर्बनायझेशन मध्ये अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन एक खूप मोठा अँगल आहे की जिथे लिडरशिप महापालिकांचे आयुक्त असतील किंवा नगरपालिकांचे मुख्याधिकारी असतील किंवा बाकी ठिकाणी पण इतर पोलिसांमध्ये जे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस असतात किंवा सीपी असतात, ते हे सगळ्या लोकांचे शेवटी लिडरशिप रोल्सच त्यांना करावे लागतात, त्या शहरापुरते, त्यांच्या एरिया ऑफ सर्व्हिस पुरतं. आणि ते खूप चांगलं मिळतं. आणि करिअर ग्रोथच्या बाबतीत पण आता गव्हर्नमेंटनी त्याच्याकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे, त्यामुळे ती पण ग्रोथ खूप चांगल्या मिळते आहे. आणि ऍज अ ऑफिसर तुमचा दिवस काय असतो, म्हणजे तुमची डे टू डे लाईफ रुटीन काय असते? टाइम असतो का? कसे काम करतात? काय रात्री 12 वाजता पण फोन वाजतात का? नाही, हे एक फार मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला, मिसनोमर म्हणायचं किंवा लोकांच्या मनात, सामान्य नागरिकांच्या मनात ही एक बराचदा प्रश्न असतो की काही जणांना वाटतं की यांना काहीच काम नाहीये. म्हणजे हा मला फार आश्चर्यकारक बऱ्याचदा जाणवलंय की काहीच काम नाही असं गव्हर्नमेंटमध्ये कधीच होत नाही, कारण ती इट इज अ शेवटी पब्लिक सर्व्हिस आहे. त्यामुळे काम तर भरपूर असतं आणि काम करणाऱ्यासाठी तर अजूनच जास्त अवेलेबल आहे, कारण ते करणं आवश्यक आहे, कारण आपलं शेवटी गरज आहे ती आजच्या काळाची. पण त्याच्यासोबत आपल्याला आपला जो लाईफ वर्क बॅलन्स म्हणतो किंवा फॅमिलीला वेळ देणं म्हणतो, हे आपल्याला इंडिव्हिज्युअली ते डिझाईन करावं लागतं तसा दिवस, की आपण आपल्या डेली शेड्यूल मध्ये आपले एक्झरसाइजेस असतील किंवा फॅमिलीला वेळ देणं असतील ते इन्क्लूड करून कामाचा व्याप कसा पूर्ण करायचा, हे आता एक प्रकारचं नवीन स्किल
अधिकाऱ्यांनी आत्मसात करणं आवश्यक आहे आणि बरेच जण हे करतात असं मी माझ्या आजूबाजूला तरी बरेच बघतो की तुम्ही आता जर यंग जनरेशन ऑफ ऑफिसर्स बघितलं तर ते बऱ्यापैकी वेल मेंटेन्ड हे त्यांचे फॅमिली लाईफ एकदम चांगलं अशा प्रकारचं हे आहे. त्यामुळे हे शक्य आहे. इट इज नथिंग डिफिकल्ट. उलट लोकांना वाटतं की यांना हे जावंच लागत नाही ऑफिसला, ते उलट चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत आहे. आता कोविडमध्ये तर शासन व्यवस्थेनेच इतकं काम केलेलं आहे की आणि त्यानंतरही म्हणजे डेली हिच्यामध्ये खूप काम करावं लागतं आणि केलं पाहिजे अशा मताचा मी आहे. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे हँडल करता येऊ शकते. लाईफ वर्क बॅलन्स खूप चांगला आहे. आणि मी जसं मगाशी पण म्हटलं की तो आता एक त्याच्यात हे होतो की आपण जर टियर 2 सिटीज मध्ये काम करत असू तर तिथे तो बॅलन्स जास्त चांगल्या प्रकारे साधला जाऊ शकतो. कॉस्मोपॉलिटन मोठ्या शहरांमध्ये आपले ट्रॅफिक्स आणि त्याच्या वेळेमध्ये बराच वेळ जातो, त्यात तो थोडा फरक पडतो, पण तो काही गव्हर्नमेंटलाच नाही, तो सगळ्यांनाच विषय आहे. ओके ओके. तर ऍज अ स्टुडंट जर मला आता क्लॅरिटी आली आहे की मला पब्लिक सर्व्हिस करायची आहे आफ्टर लिसनिंग ऑल ऑफ दिस, तर याची आता एलिजिबिलिटी काय आहे आणि करिअर पाथ काय एमपीएससी साठी? याच्यामध्ये बेसिक कोणत्याही फील्डची डिग्री हीच आपल्याकडे जनरली सगळ्याच परीक्षा म्हणजे एमपीएससीच्या परीक्षेसाठी बेसिक डिग्री म्हणजे तुम्ही बीए असू शकता, बीकॉम असू शकता, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असू शकता, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असू शकतं, मेडिकल असू शकतं किंवा लॉ, अजून कुठले पण एक बेसिक डिग्री कोणत्याही फील्डची असणं एक आवश्यक आहे. ती जर आपल्याकडे असेल तर मग आपण या परीक्षेसाठी एलिजिबल आहोत, परीक्षा देण्यासाठी एलिजिबल आहोत. आणि परीक्षेचं जे एकूण स्ट्रक्चर आहे किंवा त्याचा जो सिलेबस आहे तोच एवढा मल्टी डायमेन्शनल आहे की तुम्ही तिथे करताना त्या विषयाची जवळपास तो डिग्रीज झाल्यासारखं आपलं होतं. म्हणजे बेसिक डिग्री कुठली का असेना, पण तिच्यामध्ये म्हणजे इतिहास, भूगोल हे काही विषय असतात जे स्टॅटिक आहेत, म्हणजे ते काही फारसं बदलत नाही. इतिहास काही आपला बदलत नाही, ते स्टॅटिक आहेत. पण डायनामिक विषय म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स पासून ते इकॉनॉमिक्स पर्यंत आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी, पॉलिटिकल सायन्स, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप व्हेरिएशन आहे, कारण डेली बदलत राहतं ह्या गोष्टी. यामध्ये नवीन नवीन कन्सेप्ट येतात. आता तर त्यांनी इव्हन माझ्या माहितीनुसार आता सायकोलॉजी किंवा एथिक्स हे पण विषय त्याच्यामध्ये जे घेतलेले आहेत, हे डायनामिक विषय आहेत आणि हे नवीन फील्ड ओपन करतायत. तर त्याच्यामुळे त्या पण गोष्टीचा अभ्यास करावा लागतो आणि सुरुवातीपासूनच ते मल्टी डायमेन्शनल अँगल डेव्हलप व्हायला त्यात मदत होते आपल्याला. त्यामुळे बेसिक डिग्री, बेसिक नॉलेज जर आपलं त्या विषयाचा, आपण जो विषय डिग्री पर्यंत केलाय तो जर आपण चांगल्या प्रकारे केलेला असेल तर मग आपल्याला पुढे ह्या सगळ्या फील्डमध्ये किंवा इतरचा अभ्यास करायला पण अडचण होत नाही किंवा सोपं जातं. ओके. पण या सगळ्या अभ्यासासोबत अशा काही स्किल्स आहे ज्याच्यावर मी फोकस करायला पाहिजे? फॉर एक्झाम्पल रायटिंग स्किल किंवा रीडिंग हॅबिट डेव्हलप करायला पाहिजे, अशा काही स्पेसिफिक स्किल्स आहेत का याच्यासाठी? नाही, याच्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला कन्व्हर्जन्स ऑफ ऑल द फील्ड्स, जे काही फील्डचा, ज्या काही विषयांचा कन्व्हर्जन्स ऑफ सब्जेक्ट्स किंवा इंटरडिसिप्लिनरी त्याच्यामध्ये अँगल आणता येणं, हे त्याच्यातलं सर्वात मोठं आवश्यक असलेली स्किल आहे. असं दॅट इज अ स्किल. मी जाणीवपूर्वक स्किल हा शब्द वापरतो आणि हे स्किल प्रत्येकाकडे नसतं, हे पण आपल्याला आपलं कळलं पाहिजे. हा पण एक मुद्दा आहे की कारण जो एवढे विषय जरी असले तरी त्या विषयाचं त्या प्रश्नामध्ये कोणते 2-3 विषय एकत्र करून कन्व्हर्जन्स करून आपण उत्तर लिहिलं पाहिजे, हे जसं एक स्किल आहे. म्हणजे ते कळणं हे स्किल आहे आणि ते उतरवणं एक वेगळं स्किल आहे, दॅट इज अ रायटिंग स्किल. त्यामुळे मला असं वाटतं की 2 महत्वाचे स्किल्स जर आपल्याकडे असतील की अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट आणि त्याचं इंटरडिसिप्लिनरी तुम्ही अप्रोच मध्ये कसं ते कन्व्हर्जन्स कसं करू शकता, आणि जे कन्व्हर्जन्स तुम्ही विचारांमध्ये केलंय ते पेपरवर उतरवण्यासाठी त्या रायटिंग स्किल्स तुमच्याकडे कशा डेव्हलप कराव्या, हे 2 ज्याला जमतं ना तो या याच्यामध्ये सक्सेस होतो. म्हणजे आपण जर दरवर्षीचे रिझल्ट बघत असू तर काही जणांनी 4थ्या अटेम्प्ट मध्ये, 5व्या अटेम्प्ट मध्ये केलं तर काही जण पहिल्या अटेम्प्ट मध्येच ते परीक्षा पास होतात. म्हणजे हा जो फरक पडलेला असतो तोच असतो की जो पहिल्या अटेम्प्ट मध्ये होतो त्याला पहिल्यापासून हे जमत असतं, इंटरडिसिप्लिनरी अँगल आणणं तिच्यामध्ये, ते रायटिंग मध्ये उतरवणं. आणि जो 3ऱ्या-4थ्या मध्ये तो काही कमी नसतो, पण त्याला ते जमायला वेळ लागतो. ओके. तर याच्यासाठी मग कोचिंग क्लासेस रिक्वायर्ड आहेच का, की
सेल्फ स्टडी करूनही मी MPSC ची एक्झाम देऊ शकते? सेल्फ स्टडी करून आपण देऊ शकतो एक्झाम, पण आता जर तुम्ही एकूण त्याचा स्कोप बघितला तर तो खूप व्हास्ट आहे. आणि जी कॉम्पिटिशन आपण बघतो म्हणजे 400 जागा 500 जागा आणि अप्लाय करणारे लोक 5-10 लाख, तर ही जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला थोडीस सपोर्ट किंवा मदत आवश्यक आहे. कारण मी जसं म्हटलं की प्रत्येकाकडेच कदाचित तो इंटरडायमेन्शनल अँगल स्वतःहून आधीपासून डेव्हलप जर नसेल त्याला तुम्हाला कोचिंगच घ्यावं लागेल, किंवा रायटिंग स्किल्स नसतील तर त्याला तुम्हाला कोणीतरी गाईड केलंच पाहिजे. पण ज्यांच्याकडे हे आहे ऑलरेडी, आणि असे असणारे पण लोक विद्यार्थी असतात, तर त्यांनी सेल्फ स्टडी केलं तरी ते होऊ शकतात, म्हणजे ते सक्सेस होतात. पण विद्यार्थ्यानिहाय ती गरज बदलू शकते. म्हणजे ज्यांची गरज आहे की मला ऍडिशनल इनपुट्स कोणातरी कडून मिळाले पाहिजे त्यांनी निश्चितच कोचिंग लावलं पाहिजे. आणि आता तर कोचिंगचे त्यातही खूपच व्हेरिएशन आलंय आणि हे आलंय, म्हणजे आता काय फक्त क्लासरूम कोचिंगच राहिलेलं नाही, ऑनलाईन ट्युटोरियल्स झालेले आहेत, अजून व्हिडिओज अवेलेबल आहे. युट्यूब इज फुल ऑफ युट्यूब व्हिडिओज, आणि ते म्हणजे आता तर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्यातून काय घ्यायचं आणि काय आपण आपल्या परीक्षेमध्ये वापरायचं, अभ्यासामध्ये वापरायचं, हे पण मुलांना विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे, किंवा ते त्यांना आयडेंटिफाय करून ते वापरावं लागेल. तरच ते सक्सेसफुल होऊ शकतील. करेक्ट. तर आता ज्या विद्यार्थ्याला ही एक्झाम द्यायची आहे त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी ऍडवाइस आहे तुमच्याकडे, की फुल डे जर तो अभ्यास करतोय तर त्याने कसा अभ्यास करायला पाहिजे? म्हणजे जे तुम्ही सांगितलं की ते सगळे स्किल्स मिक्स होऊन मला एक स्किल तयार करायची आहे, सर त्याच्यासाठी त्यांनी कसं डिवाइड करायला पाहिजे त्यांचा दिवस अभ्यास करताना? पण जेव्हा सुरुवात करतो, बघा, आपण कोणत्याही फील्डमध्ये म्हणजे बेसिक जरी एखादी डिग्री करत असलो किंवा काही, तर पहिले तर आपलं बेसिक स्ट्रॉंग झाले पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे हिच्यामध्ये पण जे जे विषय आहेत, म्हणजे ज्या ज्या विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणजे इतिहासापासून मी जसं उदाहरण सांगितलं की इतिहास, जिओग्राफी, भूगोल आणि विज्ञानाचे विषय असतील, किंवा जे आता अर्थशास्त्र आहे, किंवा नागरिक शास्त्र आहे, किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचं ज्ञान आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स बद्दल जे आहे, तर या सगळ्यांचे पहिले तर बेसिक कन्सेप्ट हे समजूनच घ्यावे लागतील. आणि त्याच्यासाठी आपल्याला तो वेळ, म्हणजे एक पर्टिक्युलर काही वेळ अभ्यासामधला, फॉर एक्झाम्पल म्हणजे आता परीक्षा याची अशी असते की ती पूर्व परीक्षा, प्रिलिमिनरी एक्झाम, त्यातून क्वालिफाय होणारे मेन एक्झामला जातात, मुख्य परीक्षेला जातात, आणि मुख्य परीक्षेमधून काही क्वालिफाय होणारे विशिष्ट लोक, तो नंबर आहे, त्याचा रेशिओ आहे, त्यानुसार ते इंटरव्ह्यूला जातात. आणि इंटरव्ह्यू मग ते मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या मार्काचं एकत्रीकरण होऊन फायनल रँकिंग ठरते. तर मग आता आपण जर 6 महिने आधी अभ्यासाला सुरुवात करत असू पूर्व परीक्षेच्या, तर मग पहिले 2-3 महिने तर आपल्याला पूर्ण ते कन्सेप्टच, सगळ्या त्या फील्डचे बेसिक कन्सेप्ट आपले अंडरस्टँड झाले पाहिजे, ते आपल्याला कळले पाहिजे. आणि एकदा ते झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये जिथे व्हेरिएशन आहेत किंवा डायनामिकली व्हेरिएशन्स होत आहेत ते त्यात ऍडअप करत जाणं, हे त्यातलं बेसिक आहे. आणि मग बाकीच्या स्किल्स ज्या आहेत, म्हणजे रायटिंग स्किल्स त्याच्यामध्ये येतील, किंवा पूर्व परीक्षा किंवा प्रिलिमिनरी एक्झाम जी असते ती ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, तर ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये सुद्धा पास होणं इज अ स्किल. म्हणजे जसं रायटिंग स्किल आपण म्हणतो तसं इकडे सुद्धा अनालिटिकल माइंड लागते, की एक प्रश्न आहे, 4 उत्तर आहेत आणि 4 पैकी एकच उत्तर बरोबर आहे. तो काही याचे 100 प्रश्नांचा असेल तर कदाचित 25-30 प्रश्न आपल्याला ऍट द गो माहित असतील की याचं हेच उत्तर आहे, पण उरलेले 25-30 प्रश्न असे असू शकतील की जे आपल्याला माहित असलं पाहिजे की एलिमिनेट कसं करायचे, म्हणजे कोणते नाहीत आणि मग असणाऱ्यांमधलं कोणतं आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि उरलेले जे प्रश्न असतात त्यातले कोणत्यामध्ये आपल्याला अंदाज बांधता येतो आणि कोणते प्रश्न आपल्याला माहितच नाही आणि ते सोडूनच द्यायचे आहे, हे सुद्धा जमलं पाहिजे. म्हणजे हे खूप मोठं स्किल आहे असं मला वाटतं, जे पूर्व परीक्षेसाठी जिथे ऑब्जेक्टिव्ह काइंड ऑफ एक्झाम आहे. म्हणजे MPSC ला आता मधले 10-12 वर्ष माझ्या याच्यानुसार ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती कम्प्लीटच, म्हणजे प्रिलिम्स मेन्स पण ऑब्जेक्टिव्ह होती. पण आता बहुतेक या वर्षापासून
महिन्यापासून गव्हर्नमेंटने ते मेन्स एक्झाम परत रिटर्न केलेली आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह न घेता. पण जिथे ऑब्जेक्टिव्ह आहे तिथे तिच्यामध्ये हे खूप मोठं स्किल आहे की आपल्याला, किंवा रायटिंग रिटर्न मध्ये पण ते आहे की सगळेच्या सगळे प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे. हे काही 12वी किंवा 10वीची परीक्षा नाहीये की आपण 100% प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे. प्रिलिम्सला तर निगेटिव्ह मार्किंग पण आहे, म्हणजे चुकलं तर निगेटिव्ह मार्किंग पण असतं. एमपीएससी मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे प्रिलिम्सला, ऑब्जेक्टिव्ह मध्ये ते असतं. त्यामुळे कोणते प्रश्न मला येतच नाहीत किंवा मला आजच्या घडीला माहित नाही, त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नाही. नोबडी काही आपल्याला प्रत्येकाला 100 पैकी 100 प्रश्न आलेच पाहिजे हे काही जरुरी नाहीये. त्यामुळे कोणते प्रश्न आपल्याला सोडवायचेच नाहीयेत ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि मग उरलेल्या प्रश्नांवर फोकस करता आला पाहिजे. हे पण एक स्किल आहे आणि ते ज्याला जमतं तो ती प्रिलिम्स पास होतो. ज्याला रायटिंग स्किल्स चांगल्या जमतात तो मेन्स पास होतो. आणि इंटरव्ह्यू इज अ डिफरंट गेम. मग इंटरव्ह्यूला तर ते आपलं नॉलेज, हे 2 परीक्षा जर शिकलं तर तिथे बोलण्याचीच फक्त बोलणं आणि ते नॉलेज मांडणं, ते शेवटी प्रेझेंटेशन स्किल आहे, ती वेगळी स्किल आहे. पण ज्याला हे तिन्ही जमतं एकाच वर्षामध्ये तो त्या वर्षी परीक्षा पास होतो. राईट. म्हणजे ते तिघं स्किल जेव्हा माझ्याकडे येऊन जातील देन आय एम व्हेरी शुअर की मी पब्लिक सर्वंट बनणारच. ओके. आता या सगळ्या गोष्टी करता करता मला ना स्वतःला मोटिवेटेड ठेवायचंय. मी 12th फेल मूवी बघून घेईल, मी एक दिवस मोटिवेटेड होऊन जाईल कारण ती पूर्ण पब्लिक सर्वंटवर आहे, राईट. पण मला थ्रू आउट स्वतःला मोटिवेटेड ठेवायचंय. सो हाऊ टू डू दॅट, इवन इफ ऍज यू सेड की कोणाला 3 अटेम्प्ट लागतात, 4 अटेम्प्ट लागतात. सो हाऊ शुड वी ऍक्च्युअली डू इट? मला याच्यामध्ये काय वाटतं की आपल्याकडे नेहमी स्वतःचा प्लॅन ए आणि प्लॅन बी अवेलेबल असला पाहिजे आणि स्वतःला ओळखायला आपल्याला विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आलं पाहिजे. काय होतंय की मी जसं मगाशी पण बोललो की या सर्व्हिसचा एक ओरा आपल्या मानसिकतेमध्ये, सामान्य नागरिकांच्या सगळ्यांच्या मानसिकते, भारतीय मानसिकता आहे, त्याला काही प्रश्न नाही. तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये बघाल तर तिकडे पब्लिक सर्व्हिस एवढे हेच नाही, एवढा ओराच नाहीये. इट इज व्हेरी, तिकडे उलट प्रायव्हेट सेक्टरला महत्व आहे. पण आपल्याकडे समहोती मानसिकता आहे की याला एक ओरा आहे आणि याला एक हे आहे. त्यामुळे काय होतं की, आणि जे सक्सेसफुल होतात त्यांच्या सुद्धा खूप स्टोरीज आहेत. 12th फेल इज अ स्टोरी, इट्स अ गुड स्टोरी, मोटिवेशन आहे. पण शेवटी ती पण एक मोटिवेशन, ओव्हर मोटिवेशन पण होतं की खूप लोक ती ट्राय करतात, परीक्षा ट्राय करतात. मी तर सांगितलं की 400-500 सीट आणि 10-15 लाख लोक अप्लाय करतात. तर कुठल्या तरी लेवलला मला माझं स्वतःचं ज्ञान असलं पाहिजे की मला हे खरंच जमतंय की नाही जमत आहे, आणि माझ्याकडे माझा प्लॅन बी असला पाहिजे. मग मोटिवेशन तुम्हाला तिच्यातूनच येऊ शकतं की मला हे जमतंय. शेवटी मोटिवेशन दुसरं काय आहे की डिग्री झाल्यावर इमिजिएटली त्या लेवलचं की मी पब्लिक सर्व्हिस करेल आणि मी असं करेल, हे मोटिवेशन येणं फार अवघड आहे. कारण ते वय कमी असतं, 22-23 वर्ष, त्यावेळेला तेवढं आपला स्कोप वाईड पण नसतं झालेलं, म्हणजे कक्षा तेवढ्या रुंदावलेल्या नसतात. पण आपल्या अभ्यासामध्ये हे आपल्याला जमतंय का, आणि ते मोटिवेशन आपण कसं टिकवू शकतो. आणि बाकी जर नॉर्मल डे टू डे मोटिवेशन जर केलं तर आजकाल भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. सेल्फ हेल्प बुक्स आहेत, वेगवेगळ्या स्टोरीज आहेत आणि हे आहेत. पण बेसिक मोटिवेशन तर मला वाटतं की तुम्ही कुठल्याही लहान मुलाचं पण बघा, त्याला एकदा जमायला लागलं की तो ते अभ्यास करतो. त्यामुळे आपल्याला जमायला लागतं का हे आपण बघितलं पाहिजे. दॅट इज अ ओनली सोर्स ऑफ मोटिवेशन. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला ते मोटिवेशन येणारच नाही, तुम्ही किती का प्रयत्न करा. त्यामुळे जे आपल्याला करायचं आहे आणि हे सगळं फील्ड आपण जे निवडतो, हा जो अभ्यास करायचा आहे विद्यार्थ्यांना, तर ते त्याचं बेसिक्स कळतायत का, आणि मग ते कन्व्हर्जन्स जमताय का, हे ज्याला स्वतःला कळतं तो मोटिवेट राहतो. ज्याला नाही जमत त्यांनी स्वतःला ते लवकर ओळखून घ्यावं आणि आपलं फील्ड बदलायला पाहिजे. आणि मग प्लस बाकीचे तर आपले मित्र असतात, फॅमिली असतात. आता आपलं ग्रामीण भागातले म्हणा किंवा शहरी भागातले पण आई वडील हे झालं आता खूप जास्त प्रयत्न करतात, मुलांनी हे केलं पाहिजे, त्यांना मोटिवेट करतात. त्यामुळे फॅमिली सपोर्ट तर त्यामध्ये, फॅमिली मित्रांचा सपोर्ट हा आवश्यक असतोच, आणि तो असला तर ते मोटिवेशन एक प्रकारे ते असतंच. करेक्ट. याला जॉईन करून एक क्वेश्चन आहे. तुम्ही रिसेंटली, मी तुमचा फोटो बघितला सर, तुम्ही टेस्लाच्या ओपनिंगला होते. टेस्ला नाव बघितल्यावर सगळ्यांना असं वाटतं की अरे अमेझिंग कार, त्याच्या ओपनिंगला सर होते तिथे. तर तो एक मोटिवेशनल पार्ट असतो माझ्यासाठी की आता मी एक्झाम द्यायला पाहिजे, म्हणजे मला पण अशा काहीतरी चान्सेस भेटतील.
तर तसं मोटिवेशन कामाचं असतं का? हे फार सुपरफिशियल मोटिवेशन झालं, की त्याच्यामध्ये म्हणजे तर शासनाच्या ज्या दुसरं पण असते, गाडी मिळते, तुम्हाला राहायला चांगले क्वार्टर्स मिळतात आणि पर्क्स असतात, हे असतात असं वाटतं. पण दॅट इज नॉट अ ट्रू म्हणजे ते मोटिवेशन असू नये. मोटिवेशन हे नेहमी जे काम करायचं आहे तिच्यातलं असायला पाहिजे. ते काम आपल्याला जर चांगलं जमत असेल किंवा ते काम करायची आपली 30-35 वर्ष ते काम करायची आपली तयारी असेल आणि ते करायची आपण आपल्याला स्वतःला मोटिवेट करू शकत असू, तर आपण हिच्यामध्ये आलं पाहिजे. नाहीतर आजच्या घडीला तर माझं तरी मत आहे, की आपल्याकडे अँपल ऑफ अपॉर्च्युनिटीज इतर क्षेत्रामध्ये पण आहेतच. ओके. सो सर, एक फायनल मेसेज जे ऍस्पायरन्स आहेत एमपीएससीच्या. मला तेच वाटतं, की औराच्या मागे जाऊ नये. बेसिक पब्लिक सर्व्हिस आपल्याला जर करायची असेल, आपल्याला शासन पाठवेल तिथे जाऊन मी काम करायला तयार आहे, हे जर आपल्या डोक्यात आपण स्वतःवर बिंबवू शकत असू आणि नागरिकांसाठीच आपण या सेवेत आलो आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की शासन ही एक खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे. त्या फील्डमध्ये त्या ठिकाणी आपण जर चांगलं काम केलं तर त्या स्पियर ऑफ याच्यामध्ये जेवढे लोक आहेत, जेवढी व्यवस्था आहे ती इम्प्रूव्ह होण्यामध्ये इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंटच होऊ शकतं. त्यामुळे ती इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट करायला निश्चितच आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि ते आपण केलं पाहिजे आपल्याला शक्य असेल तर, असं मला वाटतं. त्यामुळे ज्यांना हे करायची इच्छा त्यांनी ते निश्चितपणे करावं. ओके. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग सर. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. आय थिंक या एपिसोड नंतर ज्यांना पब्लिक सर्व्हिस करायची आहे त्यांना पण क्लॅरिटी आली, की आता मला फक्त ऑराच्या मागे नाही जायचंय. मला पहिले माझा इंटरेस्ट बघायचा आहे, 3 इम्पॉर्टंट स्किल्स बघायच्या आहेत, तरच मी ते ऍक्च्युली करायला पाहिजे. आणि जर ते तुम्हाला नाही करायचंय तर बेटर तुम्ही कॉर्पोरेट लाईफ घ्या. निश्चित. आणि जेव्हा तुम्ही रेडी नाहीये, की मला फक्त सिटीमध्ये राहून काम करायचंय, मला छोट्या छोट्या गावात जाऊन जरी माझी पॉसिबिलिटी असेल की मला गावात जाऊन काम करायचं आहे आणि ते मी सॉरी नॉट पॉसिबिलिटी बट मला जर ती रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली आणि जर ती मी चांगल्या प्रकारे मला करता येत असेल आणि माझी तयारी असेल तरच मी मग त्याच्यात जायला पाहिजे. हो, राईट. सो दिस इज रिअली हेल्पफुल सर. आय थिंक मला पण आज बरेच कॉन्सेप्ट क्लिअर झाले पब्लिक सर्वंटचे. 100% तुम्ही फार जास्त काम करतात असं नाहीये, की जे लोक विचार करतात की काम नसतो. वेन आय स्पीक विथ यू देन आय रिअलाइज की अच्छा या लोकांना एवढं काम असतं. कारण जनरल परसेप्शन इज ऑलवेज लाईक दॅट, की गव्हर्नमेंटचे लोक 5 वाजले की घरी जातात, बट दॅट इज नॉट द फॅक्ट. तर तेवढे एफर्ट घ्यायची सुद्धा एक स्टुडंटची तयारी पाहिजे. निश्चितच. येस. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम सर. थँक्यू.